छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील रो हाऊसमधून तब्बल 7.5 लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली। या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ञ आणि डॉग स्क्वॉडसह भेट देऊन तपास सुरू केला। सांगलीच्या तासगावात एका तरुणाचा आई बहिणीने खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा कांगावा करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी काही तासात सत्य समोर आणले। दोघींनी गुंगीचे औषध देऊन डोक्यात दगड घालून खून केला, त्यानंतर मृतदेह पेटवण्यात आला। जालना तपासणीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाली। 70,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी घेऊन ठगसेन पसार झाले। या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। बाईकवरून आलेल्या ठगसेनांनी तपासणी सुरू असल्याची बतावणी करून ही फसवणूक केली। धुळ्यात बीडच्या खिडकी गँगचा पर्दाफाश करत गुन्हे अन्वेषण शाखेनं 11 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। खिडकी तोडून घरात प्रवेश करत ही टोळी चोऱ्या करत होती। 600 मोबाईल क्रमांक, 100 सीसीटीव्ही फुटेज, 20 टोल नाक्यांवरील माहितीचे विश्लेषण यासाठी करण्यात आले। नागपुरात दारू पिण्यासाठी बाईक चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। दोघे जण बाईक ढकलत नेत असताना पाचपावली पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपींकडून 2 बाईक जप्त करण्यात आल्या। चौकशी दरम्यान दोघांनी गुन्हा कबूल केला। जळगावच्या कालिका माता मंदिर परिसरात 30 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली। कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी हत्या केल्याचं समोर आलंय। धारधार शस्त्राने तरुणावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी 4 संशयितांचा शोध सुरू आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पोलिसांनी IPL क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर दोघांना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 56,000चा मुद्देमाल जप्त केलाय। गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली असता 2 तरुण मोबाईलवर सट्टा लावत असल्याचं दिसून आलं। जळगावातील चोपड्यात 17 बोगस बियाण्यांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या। यात तब्बल 12,75,000 रुपयांची 850 बियाण्यांची पाकिट आहेत। या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 8 दिवसात कृषी विभागानं ही दुसरी मोठी कारवाई केली। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये तब्बल 1010 किलो गांजा हा जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 70,70,000 इतकी आहे। शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावाजवळ वनजमिनीत हा गांजा पुरण्यात आला होता। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली। गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यातील बामनपेठ गावात घरगुती वादातून मुलानंच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। त्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील या भीतीनं मुलानं आत्महत्येचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला।